हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण आज बघणार नोबेल प्राइज 2023चा बघणार आहे आपण. रोज 10 डिसेंबरला दिला जातो. आणि लक्षात ठेवा, वर्ल्ड ह्युमन राईट्स या दिवशी नोबेल प्राइजचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि आपल्याला बघायचं याच्यामध्ये मित्रांनो की नोबेल प्राइज संदर्भात काही शॉर्ट ट्रिक सांगितलेल्या आहे. कारण की लक्षात ठेवा, येणाऱ्या जे आपण 3 एक्झाम्स आपल्या प्रमुख आहे, MPSC राज्यसेवा दॅट इज सिव्हिल सर्व्हिसेस, सेकंड आहे कंबाईन MPSC आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. या तीनही याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून 100% प्रश्न दिसेल. म्हणजे विदाऊट नोबेल प्राइज या तिघापैकी एक पण पेपर सेट होत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मॅक्झिमम चान्सेस तुम्हाला या अवॉर्डचे. पण असा पॉईंट असा आहे की नोबेल प्राइजमध्ये नावं खूप सारी असतात तर प्रॉब्लेम जाते, आणि नावं आपली इंडियन नाही आहे तर अजून इश्यू होते. तर या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने काही ट्रिक्स बनवल्या. आणि बघा, ट्रिक अशी बनवावी कधी पण की जे तुम्हाला पाठांतर करायची गरज पडत नाही. अशा ट्रिक मी प्रत्येकाच्या बनवत असतो. पण मला वाटतं की त्याला टाइम भेटला मात्र मला एक तुम्हाला सांगायला आवडेल की बाबा, नोबेल प्राइजमध्ये जे ट्रिक आपण केलेले आहे ते तिथल्या तिथे आपण काहीतरी सामोर मागे करून काहीतरी केलेलं आहे. म्हणजे ते इझिली आपण पाठ करू शकतो. आणि शेवटी आपण बघू सुद्धा की 6चे 6 जे अवॉर्ड्स आहेत ते आपण कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत. तर सर्वात पहिले बघू आपण विद्यार्थ्यांनो की नोबेल प्राइज जे आहे जनरली 6 याच्यात दिले जाते. 1901 पासून जे 5 विषय होते ते 5 विषय होते आपले कोणते? मेडिसिन आणि सायकोलॉजी, सेकंड आहे फिजिक्स, नेक्स्ट आहे केमिस्ट्री, लिटरेचर आणि पीस. 1968ला स्थापन झालं आणि 1969 पासून जे पहिलं अवॉर्ड दिलं आहे ते आहे इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिकल सायन्स त्याला म्हणतो आपण. तर आपण हे 6ही अवॉर्ड आज तोंडपाठ करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जर लेक्चर आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. तुम्हाला अशा लहान लहान माहिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला आपल्या मित्राला पण सांगायला आवडेल. तर चला आपण बघूया विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये की फर्स्ट जो अवॉर्ड आहे आपण याच्यामध्ये बघू. पहिला अवॉर्ड याच्यामध्ये फिजिक्सचा अवॉर्ड आहे. ठीक आहे, फिजिक्स मध्ये लक्षात ठेवा नाव आपण बघू. याच्यामध्ये आपल्याला नावं लक्षात ठेवायचे नाही. याच्यामध्ये पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राउज आणि तिसरा व्यक्ती आहे ॲने एल हुइलर. असे नावं काहीतरी आहे. इंग्लिश नाव आहे, जेवढं ए लावलं तेवढं चांगलं येते. ते म्हणतो ना आपण फेरेन्स क्राउज, त्या पद्धतीने म्हणतो आपण अगोस्टिनी. तर जेवढं ए लावलं तेवढं चांगले इंग्लिश शब्द येतात. तर ते आपल्याला घेणं देणं नाही. जे सांगितलेलं बघा, फॉर एक्सपेरिमेंटल मेथड्स दॅट जनरेट ऑटोसेकंड, त्याला ॲटो म्हटलं, ऑटोसेकंड जे आहे, पल्सेस ऑफ लाईट फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन डायनामिक्स इन मॅटर. तर आपल्याला ते काही करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, सर आम्हाला फक्त तुम्ही ट्रिक्स सांगा, आम्ही ट्रिक्ससाठी हा लेक्चर पाहून राहिलेलो. तर आता आपलं काम काय विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. तर जनरली मी काय करतो की ट्रिक अशा बनवतो की तुम्हाला तिथेच ते भेटलं पाहिजे काहीतरी, आणि त्याचा संबंध काहीतरी आपल्या बाकी स्टडीशी असला पाहिजे, असं काहीतरी मला वाटते. तिथे बघा यांचे जे पण इनिशियल्स आहे, इनिशियल्स पियरे, फेरेंक, ॲने. आता काय लोक स्टोरी बनवतो त्याच्यामध्ये, पियरे ॲनेला गेली आणि असं काहीतरी केलं त्यांनी, असं काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही ते विसरले तर ते स्टोऱ्या विसरतात. तर आता आपण याच्यामध्ये बघू जे नाव आहे याच्यामध्ये. बघा सर्वात पहिले फिजिक्सचा पी, ठीक आहे, पियरेचा सुद्धा पी, ठीक आहे, एफ, आणि नंतर ॲने. ॲनेला मी काय म्हणतो, आन. पीएफ ऐकलं सर्वांनी? पीएफ म्हणजे काय होते? प्रॉव्हिडंट फंड. ऐकलंय का? प्रॉव्हिडंट फंड सर्वांनी ऐकलंय. किंवा PPF म्हटलं तर पेन्शन प्रॉव्हिडंट फंड असं म्हणू शकतो आपण. म्हणू शकतो का? PPF सुद्धा म्हणू शकतो किंवा PF सुद्धा म्हणू शकतो. पी म्हणजे फिजिक्स, पी म्हणजे फिजिक्स, पी म्हणजे पियरे, एफ म्हणजे फेरेंक, आन म्हणजे ॲने, ॲने म्हणजे आने, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे पेन्शन फंड किंवा पेन्शन प्रॉव्हिडंट फंड आणून दे रे बाबा. तर याच्यावर तुम्हाला काही पाठ ही गरज नाही आहे. तुम्हाला म्हटलं फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्सचं लक्षात ठेवायचं इनिशियल पी म्हणजे काय, PF आन. म्हणजे पी म्हणजे पियरे, एफ म्हणजे फेरेन्स, आन म्हणजे ॲने. संपलं काम. याच्यामध्ये तुमची ट्रिक संपली. तर फिजिक्स क्लिअर झालं सर्वांना? लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण सर्व बघणार आहे. शेवटपर्यंत बघा, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, तुम्हाला विचारलं फिजिक्स म्हणजे काय, तर फिजिक्सचे इनिशियल PF, संपलं काम. PF आन म्हणजे ॲने, पी म्हणजे पियरे, एफ म्हणजे फेरेन्स, संपलं काम. क्लिअर इथपर्यंत समजलं? हा झाला आपला पहिला अवॉर्ड. आणि दुसरा अवॉर्ड बघू आपण याच्यामध्ये. सेकंड आहे आपला अवॉर्ड, हा आहे केमिस्ट्रीचा. काही याला केमिस्ट्री म्हणते, तर केमिस्ट्री किंवा केमिस्ट्रीचा.
आता सगळ्यात पहिला आपण थोडंसं वाचून घ्या. याच्यामध्ये नाव काय, मॉन्गी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी इकिमॉव. तर असे काहीतरी 3 नाव आहे. फॉर द डिस्कवरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट्स, असं यांचं काहीतरी इनोव्हेशन जे पण होतं. तर आता आपण बघू या तिघांचे जे पण नाव आहे. तर सर बघा, मॉन्गी, कोणी मॅगी वगैरे करून आलं मॉन्गी, लुईस आणि अलेक्सिस. तर बघा याच्यामध्ये इनिशियलमध्ये बघा MLA आहे का, याच्यामध्ये MLA, समजलं का. आता हे MLA कसं लक्षात ठेवायचं, हे कठीण आहे. असं म्हणजे आता आपण म्हणतो सर MLA आम्ही लक्षात ठेवलं, ठीक आहे, पण आम्ही कसं सुनील याचंच आहे, केमिस्ट्रीचं आहे. तर आपण जेव्हा शिकतो विद्यार्थ्यांना विधानसभा, त्याच्यामध्ये 2 आमदार असतात, एक असते MLA, दुसरे असते MLC. ठीक आहे, MLA आणि MLC. C फॉर केमिस्ट्री, M फॉर मॉन्गी, L फॉर लुईस, A फॉर अलेक्सिया. ठीक आहे, समजलं का. काय म्हटलं आपण, किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्याला MLA किंवा MLC. MLC म्हणजे काय म्हटलं आपण, MLC म्हणजे काय म्हटलं, C फॉर केमिस्ट्री, C फॉर केमिस्ट्री. त्याला C असं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे का. पण आपण असं लक्षात ठेवू, MLA लक्षात ठेवा, MLA सोबत MLC का लक्षात ठेवा, समजलं ना. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जे आपलं विधानमंडळ आहे राज्याचं, त्यामध्ये तुम्हाला दोन्ही लोक असतात, एक MLA पण असते आणि MLC पण असते. ठीक आहे. तर M म्हणजे काय म्हटलं आपण, मॉन्गी, L म्हणजे काय केलं, लुईस, A म्हणजे काय केलं, अलेक्सी, C म्हणजे काय, केमिस्ट्री. तर जेव्हा तुम्हाला विचारलं केमिस्ट्री, तर डोक्यात ठेवायचं C म्हणजे MLA काहीतरी आहे, MLA MLC आहे ना. MLC म्हणतो आपण मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर आपला अभ्यास एवढा आहे. तर M म्हणजे मॉन्गी, L म्हणजे लुईस आणि A म्हणजे अलेक्सी, MLA, C फॉर केमिस्ट्री. बघा फिजिक्सचं पुन्हा बघू आपण. P फॉर फिजिक्स, PPF है ना, P फॉर फिजिक्स. मग P फॉर आपण PA ने बघितलं आहे ना, PPF. F फॉर आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि आन म्हणजे NA. 2 क्लिअर झाले सर्वांना. हा झाला सेकंड अवॉर्ड आपला. सोपी आहे का रे, कमेंट करत चला. आवडत असेल तर अजून तुम्हाला ट्रिक सांगू शकतो, तसं प्रॉब्लेम नाही. मला टाइम भेटला मग हा करत जनरली, अदर्स ऑफलाईनमध्ये आपले क्लासेस चालू असतात त्याच्या संदर्भात. नेक्स्ट आहे मेडिसिन. 3rd नंबर आहे मेडिसिन. आता मेडिसिनचे सर्व पहिले वाचून घेऊ आपण. काय, कॅटेलिन कोरिको आणि ड्र्यू वेझमॅन. ठीक आहे, असं काहीतरी याचं नाव आहे. फॉर द डिस्कवरीज कन्सर्निंग न्यूक्लियोसाइड बेस्ड मॉडिफिकेशन्स दॅट एनेबल द डेव्हलपमेंट ऑफ इफेक्टिव्ह mRNA वॅक्सिन्स अगेन्स्ट COVID-19. त्यांनी mRNA जी वॅक्सिन काढलेली आहे, नाव लक्षात ठेवा, कॅटेलिन कोरिको आणि ड्र्यू वेझमॅन. आता याची पण इनिशियल बघू आपण. आता मेडिसिनचे आपलं M तर ठीक आहे, जे पण आहे ठीक आहे. आता कॅटेलिनचं समजून के आहे. आता कोणी कॅटेरिना लक्षात, कॅटरीना के चालते, के लक्षात ठेवा. पण हे जे व्यक्ती आहे ड्रीव, हे लक्षात कसं ठेवणार आहोत आपण, तर DW ठेवू शकत नाही, ते मी डोक्यात ठेवलं, याच्यामध्ये लक्षात ठेवा DMK. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी असं लक्षात ठेवलं आहे DMK. आता सर्वात पहिले DMK समजून घेऊ. काय DMK मध्ये AIADMK तुम्ही ऐकलं, साऊथमध्ये पक्ष आहे ना. साऊथमध्ये तामिळनाडूचे सर्वात मोठे पक्ष आहे DMK. ते अण्णा द्रविड असं काहीतरी नाव, द्रविड मुन्नेरू कन्नडकम असं काहीतरी नाव त्यांचे जनरली. तर DMK लक्षात ठेवायचं. आणि DMK मध्ये काय झालं, D म्हणजे काय म्हटलं आपण, ड्र्यू, M म्हणजे काय झालं, मेडिसिन, आणि K म्हणजे काय झालं, कॅटेलिन. लक्षात, तुम्हाला फक्त लक्षात ठेवा DMK. म्हणजे बघा फिजिक्सचं P फॉर फिजिक्सचं PFA है ना. नेक्स्ट दुसरे काय बघितलं, केमिस्ट्री MLA. तिसरा आपलं कोणतं आहे, मेडिसिन DMK. बस झालं. तुम्हाला हे नावं लक्षात ठेवायचे, कारण की नावं डेंजर आहे. आपण हे नावं पाठ करू शकत नाही आणि पाठ केले पण नाही पाहिजे. याच्यात काहीतरी शॉर्ट ट्रिक लावून टाका, 100% तुम्हाला पेपरामध्ये आन्सर भेटेल आणि तुमचं क्लिक होईल डायरेक्ट. अदरवाईज हे नावं वाचताना विद्यार्थी नावं लिहून ठेवतात, ते पाठ करतात, हे नावं लक्षात ठेवतात, तुम्ही स्वतःची नावं विसरता, असं पण खूप वेळा होत आहे. त्यापेक्षा तसं नको होऊ द्या. 3rd आपलं काय झालं, मेडिसिन. मेडिसिन म्हणजे काय, M आहे, M म्हणजे DMK लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे का सर्वांना. नेक्स्ट आहे हे आहे आपलं इकॉनॉमिक्सचं. ठीक आहे, इकॉनॉमिक्सचं आहे. आता बघू इकॉनॉमिक्सचं कसं करतात. सर्वात पहिले बघू क्लॉडिया गोल्डिन, किंवा त्याला गोल्डिन म्हणतो आपण, फॉर हॅव्हिंग ॲडव्हान्स्ड अवर अंडरस्टँडिंग फॉर वुमन्स लेबर मार्केट आउटकम्स. तर यांना भेटलेलं आहे नोबेल प्राइज यावेळेसचं कशाचं, इकॉनॉमिक्सचं. त्याचं नाव बघा काय आहे, क्लॉडिया गोल्डिन. आता सर आम्ही एकच नाव लक्षात ठेवून देऊ. तर आपण लक्षात ठेवा,
आपल्याकडे हजारो नाव आहे. आपल्याकडे आपण जेव्हा पेपरात जाऊ राज्यसेवेच्या, सिव्हिल सर्व्हिसेसच्या, UPSCच्या, कंबाईनच्या, तुम्हाला हजारो नाव राहणार आहे. आणि सर्वांना माहिती आहे की ह्या गोष्टी डोक्यात राहत नाही, क्लिक होत नाही. म्हणून आपण याच्यात एक ट्रिक बनवली, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कसं लक्षात ठेवा बघा, खूप इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये. आणि जे पण ट्रिक आहे ते तुमच्या सर्वांच्या ओळखीचं आहे. ECG ऐकलंय का तुम्ही? सर्वात पहिले लक्षात ठेवा, इको कार्डिओग्राफी. हार्टच्या जे आपण हार्टबीट्स आपण जे मोजतो त्याला ECG म्हणतो आपण. तर E फॉर इकॉनॉमिक्स, C फॉर क्लॉडिया, G फॉर गोल्डीन. E फॉर इकॉनॉमिक्स, ठीक आहे. E फॉर काय म्हटलं आपण? इकॉनॉमिक्स. C फॉर क्लॉडिया आणि G फॉर गोल्डीन. क्लिअर का? ECG सोपी होत आहे का? बघा अजून सोपे आहे. शेअर करत चला विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना शेअर करत चला. चला बाबा, काहीतरी एक शॉर्ट ट्रिक आपल्याला भेटली आहे. नोबेल प्राइज 100% डिसेंबरमध्ये दिलेला आहे. तर मार्च, एप्रिल, मे, जून या चारही जेवढे पण पेपर होतील तुम्हाला त्यात तुम्हाला 100% दिसणार आहे. वन लाईन असून सुद्धा ते जमत नाही, कारण की नावं नवीन असतात, ते आपण थोडंसं स्किप करतो किंवा वाचायचा प्रयत्न होतो, पण ते तुमच्या लक्षात राहत नाही. तर बघा, ECG सर्वात क्लिअर झालं. ECG म्हणजे काय? इकॉनॉमिक्स. ECG म्हणजे काय? इकॉनॉमिक्स. मेडिसिन म्हणजे काय? DMK असं आपण बघितलंय. आता आपण याच्यामध्ये बघू विद्यार्थ्यांना लिटरेचर. हा झाला 5वा. सर्वात पहिले बघू जॉन फॉसे, काहीतरी जे पण आहे. फॉर हिज इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्ह व्हॉइस टू द अनसेबल. असं त्यांनी काहीतरी त्यांचं जे पण इन्व्हेन्शन आहे, किंवा इन्व्हेन्शन आहे म्हणता, साहित्यिक आहे. त्याचे जे आपण लेखक, कविता जे पण आहे त्यांच्या खूप जास्त फेमस आहेत. आणि त्यांनी सांगितलं की टू गिव्ह विच गिव्ह द व्हॉइस टू द अनसेबल. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे यासाठी. ठीक आहे. सर पहिले बघू यांचं जे नाव आहे जॉन फोज. आता बघा, लिटरेचरला म्हणतो आपण साहित्यिक. याच्यामध्ये मी एक लक्षात ठेवलाय, मी एक जॉन लक्षात ठेवलाय, जॉन. आता याच्यामध्ये फक्त जॉन आहे, मी याला फक्त जॉन लक्षात ठेवलेला आहे. आणि बघा या ठिकाणी मी सिंपल एक बघा, हा एक सिंगल व्यक्ती आहे. जसं याच्या आधी कसं सिंगल व्यक्ती ECG वाला, या ठिकाणी मी ट्रिक लावलीच नाही. मी फक्त लक्षात ठेवला जॉन जो आहे तो साहित्यिक आहे. जॉन काय आहे? साहित्यिक आहे. जॉन जो आहे तो साहित्यिक आहे. जॉन सर्वांनाच माहिती आहे, जॉन सिना. ठीक आहे. तर जॉन जो आहे तो साहित्यिक आहे, लक्षात ठेवायचं. बस मी असं लक्षात ठेवलं. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रिकची गरज नाही. मला वाटते सिंगल व्यक्ती आहे, जॉन आहे. फोसी लक्षात ठेवायची गरज नाही, JF ती लक्षात ठेवायची गरज नाही. जॉन साहित्यिक. ECG म्हटल्यानंतर इकॉनॉमिक्स, PF म्हटल्यावर फिजिक्स, MLA MLC म्हटल्यावर केमिस्ट्री. क्लिअर? आणि शेवट आहे आपलं पीस प्राइज, शांतता. मी असं म्हटलं आहे, कोण म्हटलं? नरगिस मोहम्मदी. हे म्हटलं नरगिस मोहम्मदी, इराण संदर्भात मला वाटतं हे आहेत. फॉर हर फाईट अगेन्स्ट द ऑपरेशन ऑफ वुमेन इन इराण अँड हर फाईट टू प्रमोट ह्युमन राईट्स अँड फ्रीडम फॉर ऑल. म्हणजे इराण संदर्भात त्यांनी काम केलं आहे. मी फक्त असं लक्षात ठेवलं, लक्षात ठेवा आपल्या विद्यार्थ्यांना, नरगिस जे आहे ते शांत झालेली आहे. नरगिस कशी आहे? शांत झाली आहे बिचारी. आपली नरगिस फाकरी नाही का? आणि मूवी येत नाही समजून घ्यायला, शांत झालेली असं लक्षात ठेवा. नरगिस शांत झालेली आहे. जॉन साहित्यिक आहे. बाकीचं क्लिअर आहे, समजलं? तसं आता आपण साही बघू एक साथ. ठीक आहे, एक साथ आपण साही बघू. बघा तो एक शॉर्टमध्ये मी केलं याच्यामध्ये. तर बघा सर्वात पहिले आपण बघू याच्यामध्ये फिजिक्सचा जो आहे. फिजिक्स काय म्हटलं आपण? PPF आन. केमिस्ट्री MLA. ठीक आहे. केमिस्ट्रीचं कार्य याच्यामध्ये C. नंतर मेडिसिनचं DMK. लिटरेचरचं जॉन, ECG इकॉनॉमिक्स आणि पीस आपली नरगिस. तर बघा सर्वात पहिल्यांदा बघा याच्यामध्ये शांत कोण झाली आहे? नरगिस. साहित्यिक कोण आहे? जॉन. हे असं लक्षात ठेवा, तर ट्रिकची गरज नाही. शांत कोण झाली आहे? नरगिस. साहित्यिक कोण आहे आपल्या याच्यामध्ये? जॉन. हे लक्षात ठेवा, यू कांट सी मी. इकॉनॉमिक्सचं काय लक्षात ठेवायचं? ECG क्लॉडिया गोल्डी. बघा नाव आपल्याला माहिती नाही, मला नाही माहिती नाव, पण ते लक्षात येईल, C असं काहीतरी असेल बा. ठीक आहे. ECG. नंतर DMK. M म्हणजे मेडिसिन, D म्हणजे तो ड्रीव, तो व्यक्ती, K म्हणजे कॅटिलिन, कॅटरिना लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे का? MLA. C फॉर केमिस्ट्री. M वरून नाव आहे, L वरून नाव आहे, A वरून नाव आहे का? A. आणि याच्यामध्ये PPF. P म्हणजे फिजिक्स, एक P म्हणजे पिएरे, F म्हणजे आणि आन म्हणजे ॲने.
असं लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला फक्त एकदा नावं लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला तिथे डायरेक्ट क्लिक होते आणि तिथे असं काही शफल केले जात नाही कधीच, लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त हे नावं शफल केले जातील इकडले तिकडले. पण तुमच्या या ट्रिकमुळे तुमचं सर्व क्लिअर असलं पाहिजे. मला वाटतं सर्व ट्रिक आवडली असेल. शेअर करत चला, विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. त्यामध्ये अजून असे काही टॉपिक राहिले आपण ते आणा जो करंट अफेअर्सचे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.